एक गोष्ट मला जी वारंवार प्रश्न पडतो, काही लोक जन्मताच अंध असतात, कोणाला ऐकू येत नाही किंवा कोणाच्या शरीरामध्ये वेगवेगळे व्यंग असतात, अजून तर त्यांचं जीवन सुरूही झालेलं नाही आहे, तरी देखील असल्या असाध्य रोगापासून जे त्यांना माहिती आहे आयुष्यभर कधीच ते बरे होणार नाही आहे, मग अशा वेळेस राजयोग हा कसा उपयोगी पडेल किंवा ह्याच्या पाठीमागं काय फिलॉसॉफी आहे की असं का होतं? शारीरिकच नाही, परंतु आपण बऱ्याच वेळा बघतो की मानसिक विकलांगता घेऊन पण बरेच जण जन्माला येतात. तर या सगळ्याच्या मेंटली हँडिकॅप असतात काय काय. तर या सगळ्याच्या पाठीमाग जे कारण आहे, एकतर आहे कर्म फिलॉसॉफी. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की न्यूटन्स 3rd लॉ आहे की तुम्ही जशी क्रिया कराल तशीच आणि तेवढीच तुम्हाला प्रतिक्रिया मिळणार आहे. एक्झॅक्टली. तर आपण जे आपल्या पूर्वजन्मांमध्ये कर्म केलेलं आहे, तर त्याचंही फळ आपल्याला कधी कधी या आजारांच्या रूपामध्ये, व्याधींच्या रूपामध्ये किंवा व्यंग रूपामध्ये आपल्याला ते मिळत असतं. ओके. म्हणजे आत्मा जेव्हा मागच्या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये येते तेव्हा ती आईच्या गर्भामध्ये प्रवेश करते आणि ते जे भ्रूण असतं आतमध्ये, एक मांसाचा गोळाच असतो तो आधी, आणि जेव्हा त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करते तर आत्मा पूर्वजन्मातून काही संस्कार आपल्या बरोबर घेऊन आलेली असते. बरोबर. आणि त्या संस्कारांच्यामुळे त्याचा एक स्वतःचा ऑरा बनलेला आहे, एक एनर्जी फील्ड बनलेला आहे, आणि त्या एनर्जी फील्ड सहित ती आत्मा त्या नवीन गर्भामध्ये प्रवेश करते आणि मग तो गर्भ आहे, ते भ्रूण आहे, ते एक आकार घ्यायला लागतं, त्याची खरी डेव्हलपमेंट तिथून सुरू होते. ओके. आणि मग ती शरीराची जी जडणघडण आहे आईच्या गर्भामध्ये होणारी, ती त्या संस्कारांच्या आधारेच असते. ओके. म्हणजे जे संस्कार ती आत्मा घेऊन आली, आता समजा एखाद्याने मागच्या जन्मामध्ये काहीतरी चुकीचं कर्म केलेलं आहे, तर त्याचं फळ म्हणून सुद्धा या जन्मामध्ये त्याची शारीरिक जडणघडण होत असताना ते एखादं शारीरिक व्यंग निर्माण होऊ शकतं. किंवा आता एखादी चुकीची गोष्ट त्यांनी मागच्या जन्मामध्ये केली तर त्याचे संस्कार बनलेत ना, ते कर्म करून. राईट. आणि ते संस्कार घेऊन जेव्हा आत्मा या जन्मामध्ये येते तर त्याचे ते जे व्हायब्रेशन्स आहेत, जसं आपण मागे बघितलंय की प्रत्येक सिस्टीमसाठी एक एक गुण आहे. राईट. तर इथे ती सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी सुद्धा त्या गुणाचे व्हायब्रेशन्स लागतात. ओके. मग आत्मा जेव्हा हे 7ही गुण पूर्वजन्मातून घेऊन येते, परंतु संस्कारानुसार काही गुण कमी असतात, काही गुण जास्त असतात. मग ज्या गुणांची एनर्जी गर्भ तयार होत असताना कमी पडते, ती सिस्टीम त्याची वीक डेव्हलप होते. ओके. म्हणून बघा, प्रत्येकाचा एक काहीतरी टार्गेट ऑर्गन असतो किंवा एखादी सिस्टीम वीक असते. म्हणजे एखाद्याला थोडंसं जरी पाण्यात बदल झाला तरी लगेच त्याचं पोट बिघडतं. बरोबर. किंवा एखाद्याला थोडंसं हवेत बदल झाला की लगेच त्याला सर्दी होते. किंवा एखाद्याला जरासं दिनचर्येमध्ये पुढं मागं बदल झाला तर लगेच त्याचं डोकं दुखायला लागतं, ऍसिडिटी होते. तर असे छोट्या छोट्या बदलांमुळे सुद्धा प्रत्येकाची कुठली तरी एक सिस्टीम वीक असते आणि त्याचेच आजार त्याला होत. बरोबर. तर ती सिस्टीम वीक होण्याच्या पाठीमागचं एक कारण हे आहे की आईच्या गर्भात शरीर तयार होत असताना त्या गुणाचे व्हायब्रेशन्स जे पाहिजे होते ते कमी पडलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या आईच्या घरामध्ये आहे तिथलं ऍटमॉस्फिअर ते इफेक्ट करतंय दोन्ही गोष्टी, आईचं स्वतःचं आणि आईचं आणि ती आत्मा जे घेऊन आलेली संस्कार आहेत त्या दोन्हीही. म्हणजे आत्म्याच्या स्वतःच्या संस्कारांचे व्हायब्रेशन्स ते शरीर निर्माण करते. पण समजा आता घेऊन आलेली आत्मा जी आहे ती निगेटिव्ह संस्कार घेऊन आलेली आहे काही बाबतीत, पण तेच संस्कार, तेच गुण जर आई प्रॅक्टिस करत असेल राजयोगाचा, ओके, तर ते जे व्हायब्रेशन्स त्या गर्भाला कमी पडतायत त्या आत्म्याकडून ते व्हायब्रेशन्स आईकडून मिळू शकतात त्या गर्भाला. म्हणजे जे निगेटिव्ह संस्कार घेऊन आलेली आहे ती आत्मा आणि आई त्याच्या अपोजिटच्या गुणांचा अभ्यास करतेय तर प्रभाव कमी होईल, पूर्ण जाणार तर नाही. हा, पण ती जी सिस्टीम वीक डेव्हलप होणार होती ती हेल्दी किंवा स्ट्रॉंग डेव्हलप होऊ शकते जर आईने सुद्धा मेडिटेशनचा अभ्यास केला तर.